नमस्कार, कुक विथ यमूमध्ये मी यमू आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी करते मेथीची भाजी। चवीला जबरदस्त, कमी कडवट, अगदी लहान मुलांच्या सहित सर्वजण आवडीने खातील। मग भाजी कशी करायची ते बघू। भाजीसाठी मी 2 छोट्या गड्ड्या निवडून घेतल्यात। ही भाजी एकदम कोवळी असल्यामुळे मी त्याचे हे देठ पण घेतलेत। हे बघा, देठ पण एकदम कोवळे आहेत, सहज मोडले जात आहेत। करायच्या अगोदर ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। भाजी धुण्यासाठी मी मोठं भांडं घेऊन त्यामध्ये भरपूर पाणी घेणार आणि वरची भाजी काढून चाळणीत नितळायला ठेवणार, म्हणजे मातीतले जो खडे रेती असेल ते तळायला बसतात। ही भाजी मी 3-4 पाण्याने धुवून घेतली आणि पाणी पण नितळून घेतलं आहे। पालेभाज्या धुतानाची एक महत्त्वाची टीप, तर चाळणीत घालून कधीच धुवायचे नाही, त्याची माती भाजीला तशी चिकटून राहते। म्हणून त्या नेहमी मोठ्या पातेल्यात किंवा मोठ्या कुंड्यात घेऊन त्यात भरपूर पाणी घालायचं, म्हणजे भाजी वर तरंगते आणि त्यातील माती किंवा खडे असतील ते खाली तळाला बसतात। भाजी आपण लांब देठासहित घेतली म्हणून ती सुरीने कापून घ्यायची। भाजीत देठ असल्यामुळं मी एकदम बारीक कापते। भाजी सगळी कापून झाली, हे याप्रमाणे मी भाजी बारीक कापून घेतली। ही कापलेली भाजी चाळणीत भरून ठेवते आणि भाजीला इतर साहित्य काय काय लागणार ते बघू। भाजीसाठी साहित्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 4 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याचे लांब तुकडे केलेत। लांब तुकडे केल्यामुळे भाजी खाताना ते बाजूला काढून ठेवता येतात। पाव टीस्पून जिरं घेतले आणि एक मोठी गड्डी लसूण ठेचून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत। 1 टेबलस्पून जाडसर भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतले आणि लागणारे चिमूटभर हिंग। आता भाजी करायला घ्यायची। मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातले। तेल गरम झाले, त्यामध्ये पाव टीस्पून जिरं घातले। जिरं चांगलं फुलू द्यायचं। जिरं फुललंय, त्यामध्ये आता हा ठेचलेला लसूण घालायचा। लसूण पण चांगला परतून घ्यायचा। लसूण आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा। हे पण लसूण गुलाबी व्हायला लागलाय। आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या। हिरव्या मिरच्या पण परतून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या परतलेत, आता हिंग घालायचा। हिंग पण तेलात फुलवून घ्यायचा। आता लगेचच त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदाही परतून घ्यायचा। मेथीच्या भाजीत शक्यतो कांदा घालत नाहीत, पण कांदा घातल्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो। कांदा इथं आपल्याला ब्राऊन करायचा नाही, तर थोडासा मऊसर झाला पाहिजे। हे पहा, कांदा मऊसर झालाय। त्यामध्ये लगेचच ही आपण चाळणीत भाजी चिरून ठेवली ती घालायची। ती हलवून घ्यायची। ही भाजी आता जरी जास्त दिसत असली तरी जसं आपण हलवत जाऊ तसं ती पाणी सोडणार आणि खाली बसणार, म्हणून मीठ उशिरा घालायचं, म्हणजे आपल्या मिठाचा अंदाज चुकत नाही। 2-3 मिनिटं भाजी हलवून घेतली। हे बघा, ही बऱ्यापैकी खाली बसली। आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ पण सगळ्या भाजीत मिसळून घ्यायचं। आता भाजी एकसारखी हलवून गॅस बारीक करून एक 5 मिनिटं झाकून शिजू द्यायची। हे 5 मिनिटं झालेत, झाकण काढून भाजी शिजली का ते बघू। पहिल्यांदा भाजी हलवून घ्यायची आणि भाजीचा देठ घेऊन तो शिजलाय का बघायचा। हे बघा, भाजीचा देठ छान शिजलाय, म्हणजे भाजी आपली शिजून तयार झाली। आता अगदी शेवटी त्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि ते हलवून घ्यायचं। शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो आणि खायला छान लागते। आपली ही कमी कडवट जबरदस्त चवीची मेथीची भाजी तयार आहे। सर्व करू। ही मेथीची भाजी ज्वारीच्या, बाजरीच्या तसेच तांदळाच्या भाकरीबरोबर खायला तर छान लागतेच, पण चपातीबरोबरही खायला छान लागते।
आणि महत्त्वाचं म्हणजे पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं आणि पालेभाज्यामध्ये फायबर आणि फॉलिक ॲसिड असल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. म्हणून आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. तुम्ही माझ्या या पद्धतीने मेथीची भाजी एकदा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.